आता आम्ही आलोय देवबाग बीचला. तर देवबाग बीचवरनं आम्ही आता प्रायव्हेट बोटिंगसाठी जाणार आहोत. तर प्रायव्हेट बोटिंगची इन्फॉर्मेशनसाठी सेम मी तुम्हाला नंबर इथे कॉन्टॅक्टमध्ये शेअर करेल स्क्रीनवर. आणि आता बघूया किती एन्जॉय करतोय आम्ही. एका बोट मध्ये 2 रूम असतात आणि एका रूमचं भाडे 15,000 रुपये भाडे. त्यांचं पॅकेज असतं 2 टाइमचं जेवण 2 टाइमचा नाश्ता, एक सफर संगमकडे आणि एक सब त्या साईड आणि रात्रीच्या वेळी एका जागेवर स्टे करतो. त्याचं बुकिंग त्या माणसाने आपल्या हॉटेलचं नाव दिलं बघा, महालक्ष्मी बुकिंग करू शकतो. आणि पाठीमागे जी आरमार बोट होती व्हाईट कलरची ती MTDCची बोट आहे स्कुबा डायव्हिंगसाठी. 5,999 रुपये एका माणसाचे घेतात. पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये ट्रेनिंग देणार 1 दिवस आणि नंतर लाईट हाऊस आपण तिथे जातो, तिथे तुम्हाला घेऊन येणार. हे सागर संगम हॉटेल आहे. सागर संगम हॉटेल खाली फ्लोट करून वरती रूम बनवतो. समजलं का? हॅलो सागर संगम हॉटेल. करायला वगैरे गेलात आणि पोलीस तुम्हाला वन्य पकडलं, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जेल आणि बेल वगैरे काय नाही. जुलै महिन्यामध्ये तुम्ही जर आला ते पूर्णपणे ही झाडं पाण्याखाली जातात. एवढं पाणी वाढतं. बापरे. हे कसं लोटॅड आहे त्यामुळे वाळू थोडी वरती आली. हा जो आपला डोंगर आहे कांदळवनच्या मागे जो डोंगर आहे त्याला त्याच्या पाठीमागे आपला एअरपोर्ट आहे. चिपी एअरपोर्ट म्हणतात ना, सिंधुदुर्ग एअरपोर्ट. त्याच्या पाठीमागे फक्त शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस फक्त फ्लाईट चालू असते. पण आता 1-2 महिने झाले पुढे बंद आहेत राजकारणाचा विषय. म्हणजे वर्षात एकदा तशा गाभाऱ्यात जायला भेटते जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हा फक्त एकदाच तुम्ही तेवढ्यात जाऊ शकता, पण गाभाऱ्यामध्ये जाऊ शकत नाही. आता गाभाऱ्यामध्ये जाण्याचा जो मान आहे तो बटशिंगणापूर सकाळी 5 वाजता पूजा करण्यासाठी जातात. त्याच्या उजव्या साईडला अरबी समुद्र आहे, डाव्या साईडला एक कर्ली नदी. यांचा संगम पुढे झालेला आहे. आता आपण जातो तिथे. समजलं का? समजलं. आमच्या देवबागावचं वॉटर स्पोर्ट्स रसलिंग काय किंवा इथे होतं. आपण येताना इकडे थांबणार आहोत. पुढे तुम्ही होते वरती होते पूर्णपणे वाळू खाली आहे. त्यांना डबल काम असतं. इकडची वाळू काढून ते डोंगराच्या झाडामध्ये आळी करतात. म्हणून आम्हाला इथे अलाउड नाही. आपण येत्या वेळी जवळून जाणार तुम्हाला समजणार सांगतो. ओके चालेल. काजूगर खाता बघा, गाठी काजूगर त्यांचं मालकीचं आहे. 7,000 रुपये रूम रेट त्याचं झाडू. 20 रूम आहे टोटल कॉटेजचे, पूर्ण फुल असतात. 7,000 रुपये रूम रेट त्याचं झालं. कोणतं मंदिर? कोणतं मंदिर? मोबारेश्वर. ओके. आला तर आपण इकडनं बोटन करावं लागतं कारण समुद्र लाटा पूर्ण आपण आतमध्ये येतात. समुद्रामध्ये जाऊ शकत नाही. संगम देवगड नदी आणि कोणत्या कोणत्या याचं हे झालंय ते संगम? कर्ली नदी आणि अरबी समुद्र. हमें जाना ही नहीं है. डॉल्फिन पॉइंटला आहेत पण आम्हाला एक पण डॉल्फिन दिसत नाहीये.
होने के पहले मेरे को पूछा नहीं इन लोगों ने। हा जो आपल्याला दिसतोय तो डोंगरदरी पॉइंट आहे आणि खूप सुंदर इकडचा व्ह्यू आहे आणि समुद्राचं पाणी खूप नितळ आहे। तुम्ही जर मालवणला गेलात ना तर प्रायव्हेट बोटिंग हे नक्की ट्राय करा, खूप जास्त सुंदर आहे आणि ते 3 ते 4 तास कसे निघून जातात ना आपल्याला समजणार सुद्धा नाही, इतकं छान व्ह्यू आहे इकडचा। आणि त्या दादाने आम्हाला खूप छान एक्सप्लेन केले, सगळं खूप छान पद्धतीने आम्हाला सगळं इथे समजून सांगितलंय। या खडकांवर आपटणाऱ्या लाटा आणि हे निळशार पाणी बघून खूप छान वाटतं। खरंच हा व्ह्यू बघण्यासारखा आहे, नक्की ट्राय करा इकडे येण्याचं, कारण खूप जास्त सुंदर आहे आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा आहे, जास्त कॉस्टली सुद्धा नाही आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे, तर तुम्ही तिकडनं त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता। आणि जो आपल्याला हा मधला दिसतोय ना तो केव पॉइंट आहे, तिकडे आतमध्ये आपल्याला बोट घेऊन नाही जाता येत, कारण आता जास्त लाटा असल्यामुळे त्या दादाने आम्हाला हे बाहेरनंच दाखवलं, पण खूप जास्त सुंदर आहे आणि जर पॉसिबल असेल तर ते लोक आपल्याला आतमध्ये सुद्धा घेऊन जातात, तर खूप जास्त सुंदर आहे इकडचं व्ह्यू। प्रायव्हेट बोटिंग, गारगार थंडगार वारा आणि हा समुद्र किनारा, वाव बेस्ट। आता आपण, माझं नाव अंतोन रॉड्रिक्स आहे, आपण संगमच्या बोट बाहेर घेऊन जातो आहे लाईट हाऊसला। हे ब्रिटिशकालीन लाईट हाऊस आणि हे पोर्तुगीजकालीन 2 लाईट हाऊस। पहिल्यांदा इथे लोक राहायचे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी, आता ब्रिटिश लोकांची भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ते आपल्या हातामध्ये मिळाले। त्या लाईट हाऊसवरती 10 बंगलेच आहेत जुन्या काळी। आता इथे फक्त 2 माणूस असतात, वेंगुर्ला तालुक्यातील आणि एक आणि दिल्लीचं ऑफिसर। त्यांचं जेवण खाणवर सर्व आतमध्येच बनवून जातं। त्यांचं एकच काम आहे की बटन चालू करायचं आणि बटन बंद करायचं, कारण त्याच्या आजूबाजूला 20-25 खडकं आहेत छोटी मोठी, मोठमोठ्या बोटींना दर्शवून की बाहेरून जा किंवा आतमधून। आता आपण स्कुबाच्या पॉईंटला आलोय, म्हणजे तिथे एमटीडीसीची बोट स्कुबा डायव्हिंग करतात 35 ते 40 फूट पाण्यात, त्या पॉईंटला आपण आता जातोय। आणि आपण कोणते कोणते पॉइंट्स कव्हर केले ना ते नावं सांगा। आपण तिकडनं बोट स्टार्ट केली, तिकडनं हाऊस बोट, विठ्ठल मंदिर, देवबाग बीच, सुनामी आयलंड, दुर्गे बीच, क्रोकोडाईल पॉईंट, मिनी केरला, संगम तिथे झालं, अरबी समुद्र आणि नदी यांचे संगम झाले। संगमच्या बोट बाहेर गेल्यानंतर डॉल्फिन पॉईंट सुरू, आणि डॉल्फिन पॉईंटवरनं लाईट हाऊस, एवढे पण आम्ही कव्हर केले। थँक्यू। त्याचे एक ठराविक काळ असतो, जेव्हा समुद्र रफ होतो तेव्हा शार्क, मोठा शार्क इथे पिल्लं देऊन जातो। हा, इथे 35 ते 40 मीटर पाणी, इथे कुठे इथे मध्ये का? 35 ते 40 मीटर आहे। 30 पिल्ल्यानंतर 2 महिने झाल्यानंतर तिथे वाढ होते, 2 ते 3 किलो सापडतात। ती मोठी झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्हाला मासेमारीसाठी जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला ती पिल्लं सापडतात। पण शार्क हे असतात ना, बरोबर आहे, मुशी बोलतात, बरोबर। ओके, त्याच्या पिल्लांना मुसे बोलतात काय? ठराविक काळ असतो तेव्हा ती पिल्लं देतात आणि बाहेर निघून जातात। हा,
लाईट हाऊस त्याला शिशावर म्हणतात. ही जे पाणी जे जाते ते तिकडून आतमध्ये जाते तिकडून बाहेर दाखवतो त्याला पुढे. ते पण घे ना. काय काय आहे? इकडनं जे पाणी आतमध्ये जाते तिकडनं बाहेर फिरते मॅडम. म्हातारी तुम्ही म्हणतो हा इकडनं पाणी आतमध्ये. हे दाखव रे तो. हे दाखव. कसं वाटते ही राईड? कसे वाटते आपली प्रायव्हेट बोटिंग? कस्टमर्सने इथे यायला पाहिजे की नको? नको. हे आमचे मोशन शिकण्याचे वाले पर्सन येतो. खूप एन्जॉय केलं आम्ही. केरलाला जाऊया. केरलाला आपण. दिस इज मिनी केरला. मिनी केरला. माडाची झाडं. आळी म्हणजे वाळू काढून तिथे दिले. ती वाळू चुकून व्यवस्थितपणे गोल राऊंड केले. आळी म्हणतात. आळी म्हणजे कसं आतमध्ये ते पाणी राहावं. समजलं का? हा हा हा. 400 ते 500 झाडं आहेत. काउंट पण करू शकत नाही. एका नारळाचं उत्पन्न 240,000 उत्पन्न आहे. उत्पन्न 240,000. आज या तारीखला जर नारळ काढले तर 8 ते 3 महिन्याचं दुसरं नारळ झालं. भारी. इथे सगळं शुभम पाणी दे. हा इथे मगाशी ते ओपन हे होतं. आता पाणी आलं सगळं. आता इथे ऍक्टिव्हिटी स्टार्ट होणार. स्कुबा डायव्हिंग वगैरे इथे होतात. कायाकिंग होते. स्कुबा डायव्हिंग होतात. हे जे आपल्याला दिसतंय ना इकडे नाश्त्यासाठी सुद्धा आहे. तर इथे आता इथे आम्ही मॅगी आणि वडापाव खातोय. आणि इकडे सगळ्या ऍक्टिव्हिटीज पण आहेत. सकाळी इकडे पाणी नव्हतं. आता पूर्ण पाणी आलेलं आहे. वाव. द ऑसम व्ह्यू अँड ऑसम मॅगी.